मित्रांनो नमस्कार. नेहमीप्रमाणे मी डिग्रजच्या कृष्णाकाठचा नागपंचमीचा भाग घेऊन आलो आहे. दररोज 8 वाजता मी भाग टाकायचा प्रयत्न करतो आहे आणि काही ना काहीतरी विशेष भाग दररोज टाकतो आहे मित्रांनो. तर या भागात पहा नागपंचमी दिवशी काय काय घडलं आणि भाग आवडल्यास तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा. डिग्रजचा कृष्णाकाठ हे माझं चॅनल आहे आणि वेगवेगळे भाग दररोज संध्याकाळी 8 वाजता येतात. त्यामुळे शेअर करत चला आणि आवडल्यास तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा. चला धन्यवाद. पाहू नागपंचमीच्या दिवशी काय काय घडलं. चला. डिग्रजचा कृष्णाकाठ तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, 2 गावं आहेत, मौजे डिग्रज आणि कसबे डिग्रज आणि मधून नदी जाते कृष्णा नदी. आणि ह्या आजांपाशी आम्ही गेलो तर गावामध्ये अशा ठिकाणी नागोबा विकाय बसले असतात आजोबा. आणि आजोबांजवळ 2 नागोबा भेटले आणि आजोबा तर नागोबा भेटल्यावर काय म्हणाले माहिती आहे का, की पैसे नको तुम्ही उद्या द्या, कारण की त्यांच्याकडे ऑनलाईन नव्हतं. पण मी म्हटलं की आज जा काही करून तुम्हाला देतो म्हणून मी मेडिकलमध्ये गेलो आणि आपल्या एका मित्रांकडून मी ऑनलाईन घेतले पैसे 50 रुपये आणि नागोबाला आजोबाकडे दिले. विनू देखील माझ्यासोबत आला आहे. आजोबा म्हणाले ते उद्या द्या, पण म्हटलं कधी पण दिलं तर पाहिजे आजोबा. आणि आजांचा दिलदारपणा मात्र बघितला. 40 रुपयाला 2 नाग होते, 10 रुपये परत घेतले आणि नागपंचमीला नागोबा घेऊन परत जाताना मला दिसलं की या ठिकाणी 15 ऑगस्टचा त्या दिवशी दिवस असल्यामुळे जिलेबी करायला उशीरपर्यंत चालू होती. आणि एका ठिकाणी गणपतीचे स्टॉल, आता गणपती पुढे येणार आहेत म्हणून एवढ्या लवकर अजून पण गणपती 1 महिना आहे, मग दुकान बुक करून ठेवले असतात की दुकान बुक करायसाठी गणपती आधी घेऊन ठेवले असतात. आणि आपण हे नाग घेतलेत आणि पुढे बघा इथे वेगवेगळ्या कलरचे नाग देखील आहेत. आपण पुन्हा ते नाग घरी आणले आणि घरी आणून आपल्या देवारात पूजाही ठेवले आणि पूजा ठेवले बघा नाग. आणि त्या दिवशी संध्याकाळी नागाला प्रसाद कशाचा असतोय, तर नागाला प्रसाद असतोय धपाट्यांचा. तर या ठिकाणी आमची बायको आणि आमची आई स्वयंपाक करतात बघा. त्या ठिकाणी धपाट्याचा स्वयंपाक आहे बघा, धपाटे आई करत आहे आणि नागोबाला त्या दिवशी नैवेद्य दाखवायसाठी धपाट्याचा निवेद करणार आहेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तर नागपंचमीचा असा हा भाग आहे. आणि या ठिकाणी बघा आमची बायको तिथे नागाला दोरं वगैरे त्याला बांधत आहे आणि तेच पुन्हा दोरं हातात बहीण बांधलं जाते आणि अशा टाईपला त्याला पावतं म्हटलं जाते. आणि या ठिकाणी बघा आई कशा प्रकारे स्वयंपाक करत आहे. तर डिग्रजच्या कृष्णाकाठी नागपंचमी दिवशी नागाला आम्ही इथे केलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल की गावोगावी आधी चिंच, वड, पिंपळ या मोठ्या झाडांना दोऱ्या बांधून झोके घालायच्या बायका, पण सध्या तर खेळत नाहीत ते. मग या ठिकाणी आम्ही घरामध्ये एक छोटासा झोका बांधला आहे आणि ही नागपंचमीचा झोकाळा मागच्या वर्षीच बांधलेला आहे आणि कंटिन्यू तो घरामध्ये असतोच. तर ह्या झोकाळ्याचा आम्ही थोडासा आस्वाद घेतला नागपंचमीच्या निमित्ताने, कारण की नागपंचमीला आधी जुन्या काळात बायका जुन्या काळात म्हणण्यापेक्षा एक 10-12 वर्षामागं झाडाला बांधले जायचे आणि खेळले जायचे, पण आता सध्या नाही आहेत. बसवेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे मी. बसवेश्वर मंदिराजवळ बघा पालखी झालेली आहे, कारण की श्रावण सोमवार आहे त्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आणि श्रावण सोमवारची बसवेश्वराला पालखी चाललेली असते. या ठिकाणी बघा बसवेश्वर मंदिर. आणि या ठिकाणी मला एकदा जाताना बसवेश्वर मंदिराच्या पुढून मी डिग्रजच्या कृष्णाकाठी नदी किनारी चाललेलो आहे. नागोबांचं विसर्जन दिसेल. डिग्रजच्या कृष्णाकिनारी जाताना मला इथे बघा आरती चालू आहे आणि आरती चालू आहे आणि या ठिकाणी नागोबांचं पूजन चालू आहे. या ठिकाणी बघा बारकी बारकी घरातली घरगुती नाग छोटे दिसेल आणि मोठा 5 फळीचा नाग देखील आहे, तर त्याची पूजा चालू आहे. आणि हे गाव आहे बरोबर मध्ये आहे, ही आहे कृष्णा नदी. आणि पुढे गेल्यानंतर कसबे डिग्रज आणि अलीकडे आल्यानंतर म्हणजे आपल्या बाजूला आल्यानंतर मौजे डिग्रज. आपलं मौजे डिग्रज हे गाव आहे आणि बरोबर दोन्ही डिग्रजच्या मध्ये आहे ही कृष्णा नदी. आणि याच प्रकारे भाग चालू असतात. आणि आता पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटप देखील होईल आणि याच्यानंतर नागोबा जे आहेत हे नागोबा नदीमध्ये विसर्जन केले जाणार. हे बघा मुलांनी लगेच नागोबा उचलून घेतलेले आहेत विसर्जन करायसाठी. आणि हे मोठा नागोबा आहे, हा देखील विसर्जन होणार. हे बघा मुलं नागोबा टाका लागलेत, कारण की नागपंचमीचा दिवस आहे. आणि खरी नागपंचमी तर मोठं मित्रांनो जिवंत नागाची पूजा तुम्हाला माहिती आहे 32 शिराळा इथे केली जाते, मोठ्या प्रमाणात केली जाते 32 शिराळामध्ये. तर या ठिकाणी आपल्या डिग्रजच्या कृष्णाकिनारी चिखलाचे नाग करून त्याची पूजा केली जाते. जिवंत नाग 32 शिराळा केली जातात. आणि या ठिकाणी बघा मित्रांनी नागपंचमीचे सोडायचे चालू केलेत नाग. हे बघा आता मित्र बघा हे सगळे छोटे छोटे नाग आणि सोडतील. हे बघा टाकले त्याने नाग. आणि नाग टाकल्यानंतर नागासोबत जे काही फळं वगैरे फुलं वगैरे असतात ते देखील त्यांनी टाकायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मोठ्या नाग आता बघा 5 फळीचा हा मोठा नाग आहे, त्याच्या बाजूलाच 2 मोठे मोठे नाग आहेत अजून एक, तर ते देखील टाकायचा प्रयत्न होईल आणि ते देखील टाकतील नदीमध्ये विसर्जन करतील थोडक्यात म्हटलं जातं आहे. हे बघा नागाच्या बाजूला असले 2 मोठे नाग आहेत ते देखील विसर्जन करायचं चालू आहे.
अशा प्रकारे वेगवेगळ्या गावचे विसर्जन इथं येऊन कृष्णा नदीमध्ये केले जाते. कारण की आणि या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल की भात शिवाय जे काही नैवेद्य वगैरे प्रसाद असतो त्या नैवेद्याचं देखील नदीमध्ये सोडून दिले जाते. मग माशांना खायला ते नैवेद्याचा प्रसाद वगैरे बरा असतो, कारण की माशाचं तेवढंच पोट भरलं जाते. आणि या ठिकाणी त्यांनी नैवेद्य वगैरे सगळ्या नदीमध्ये लाह्या वगैरे हे काही नागोबाचं असते ते सगळं टाकून दिलं आहे नदीमध्ये आणि नदीमध्ये विसर्जन झालेलं आहे. आणि याच्यानंतर पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर मोठाना 5 फडीचा नागोबा विसर्जन झालं आहे. मित्रांनो नागपंचमी झाली आहे आणि मोठा 5 फडीचा नागोबा विसर्जन झाला आहे. आणि यांनी विसर्जन झाल्यानंतर काय करतायत तर विसर्जन नदीमध्ये अजून कशाचं करतायत तर दूध, अरे पांढरं नदीमध्ये पूर्ण पांढरं व्यापलं बघा, कारण की दुधाचं विसर्जन चालू आहे आणि नागोबाला दूध वरून सोडलेलं आहे आणि नागोबाचं विसर्जन या ठिकाणी करायचं चालू आहे. डिग्रजच्या कृष्णाकिनारी डिग्रजचा कृष्णा काठ, डिग्रज गाव आणि ही कृष्णा नदी अशा प्रकारे भाग मित्रांनो कंटिन्यू येतात. तर तुम्ही दररोज संध्याकाळी 8ला तुम्ही पाहू शकता भाग. आणि या ठिकाणी नागोबाचं विसर्जन झालं आहे आणि नागपंचमीचं विसर्जन नंतर प्रसाद वाटप झालेला आहे आणि प्रसाद देखील आपण खाल्लेला आहे. चिरमुरे म्हणून प्रसाद दिलेला आहे, चिरमुरे, आणि चिरमुरे प्रसाद खाल्ल्यानंतर आता यांची गाडी चालली आहे गावाला, कारण की हे दुसऱ्या गावावरून विसर्जन करायला आले. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी नागोबाचं विसर्जन झालेलं आहे आणि नागोबाचं विसर्जन करून हे चालले आहेत त्यांच्या मूळ गावी, म्हणजे त्यांच्या जवळच डिग्रजच्या कृष्णाकिनारी 2 किलोमीटर गाव आहे तिकडे चाललेले आहेत. अशा प्रकारे वेगवेगळे भाग येतात. आणि या ठिकाणी बघा आता विसर्जन करून गेलेल्या ठिकाणी उदबत्ती वगैरे लावलेली आहे आणि या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे. आता पुढल्या वर्षी नागपंचमीचा जेव्हा सण येईल त्यावेळी मित्रांनो मी नक्की भाग टाकायचा प्रयत्न करेल की काय काय त्या दिवशी होते. आता या दिवशी डिग्रजच्या कृष्णाकिनारी नागपंचमीचा हा भाग एंड करूया. खुश राहा, सुरक्षित राहा. दररोज संध्याकाळी 8 वाजता पहा डिग्रजचा कृष्णाकाठ.